सगळे मला विचारतात क्लाउड किचन म्हणजे नक्की मी करते काय, मी ऑर्डर कशा पद्धतीने घेते. तर मग तेच तुमच्याबरोबर आज मी शेअर करते. तर मी स्विगी झोमॅटोवर ऑर्डर घेते. आज मला एकूण 3 ऑर्डर आल्या होत्या. पहिल्यांदा आली ती ऑर्डर खूप छोटी होती, 1 ज्वारीची भाकरी आणि 4 चपाती. ती ऑर्डर रेडी करेपर्यंत मला दुसरी ऑर्डर आली. त्या ऑर्डरमध्ये होती सुरमई थाली. मग फटाफट मी ती सुरमई थालीची तयारी करून घेतली. आता ऑर्डर मला 30 मिनटामध्ये बनवून द्यायची असते. रायडर येऊन ती ऑर्डर घेऊन जातात, इकडून पिकअप करून समोर डिलिव्हर करतात. पण त्यासाठी मला अगोदर तयारी करून ठेवायची असते. तुम्ही बघू शकता, हलवा थालीची ऑर्डर होती, तर हलवाची साईज आणि फटाफट मी हलवा रेडी करून त्याच्यामध्ये हलवा थालीमध्ये मला हलवा फ्राय, ग्रेव्ही आणि चपाती, 3 चपाती, भात अशा पद्धतीने पूर्ण प्रिपरेशन रेडी करून त्यांना पार्सल रेडी करून द्यायचं असतं. मग त्यासाठी मी अगोदर सगळी तयारी करून घेते आणि मग फटाफट ऑर्डर येईल तशी मला 30 मिनटाच्या आत ती ऑर्डर रेडी करायची असते. ती गोष्ट वेगळी की मला बनवायला टाईम होतोच, म्हणजे माझी 10-15 मिनटं लेट होतेच ऑर्डर प्रत्येक वेळी. पण कस्टमरला टेस्ट आवडते म्हणून कस्टमर फीडबॅक चांगला देतात. आणि नंतर मला आली 4 प्लेट कोंबडी वड्याची ऑर्डर. त्याच्यामध्ये 1 प्लेट त्यांना वेगळी चिकन ग्रेव्ही पण हवी होती. तर मग फटाफट मी ते बनवलं, ती ऑर्डर पॅक केली. चिकनवाल्याला फोन केला, त्याने मला 10 मिनटात चिकन आणून दिलं. फटाफट चिकन बनवलं. एवढं 4-4, 5-5 प्लेट रोजचं मी रेडी ठेवत नाही. आणि ही ऑर्डर मला 3 वाजता रिसीव झाली, त्यामुळे मला बनवायला खूपच घाई झाली होती. कारण 3 वाजता मोस्टली ऑर्डर येत नाहीत, त्यामुळे माझं जेवण लवकर संपलेलं. पण 3 वाजता ऑर्डर आली आणि मला ती एक्सेप्ट करावीच लागते, कारण एकदा ऑर्डर कॅन्सल केली स्विगीवर का मग परत लवकर ते लोक ऑर्डर देत नाहीत, आपला तिथे रेकॉर्ड खराब होतो. त्यामुळे खूप फटाफट केली. आणि मग नंतर येऊन बघते तर माझ्या लेकीने एवढा पसारा केला होता. सगळं हे करून मम्मी ओरडणार त्या भीतीने पहिला लगेच तिने घेतलं. ती जे वर्क